नमस्कार. आपल्या चॅनलवरती तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे मटण रस्सा. मटण रस्सा बनवण्यासाठी आपण मॅरिनेट करण्यासाठी आपण लसूण आणि अद्रकची पेस्ट घरीच बनवून घेतलेली आहे. 1 चम्मच टाकून घेतले. हळद टाकले. दोन्ही पण चांगलं मिक्स करून घेतलं. त्याच्यानंतर आपण चवीनुसार मीठ टाकणार आहे. मीठ पण चांगलं मिक्स करून घेतलं. मॅरिनेट झाल्यानंतर कुकरमध्ये आपण 1 पळी तेल टाकून घेणार आहे. 1 कांदा टाकून घेतला आहे चिरलेला बारीक. मस्त परतून घ्यायचा आहे तेलामध्ये. सर्व कांदा परतून झाल्यानंतर जे मॅरिनेट केलेलं मटण आहे ते आपण टाकून घेणार आहे. पूर्ण मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. 2 मिनिट आपल्याला असं ठेवून घ्यायचं आहे. सर्व फिरवून झाल्यानंतर आपल्याला प्लेट ठेवून 2 मिनिट वाफवून घ्यायचं आहे. तोपर्यंत एका साईडला आपण गरम पाणी ठेवूया. 1 कापलेला टोमॅटो टाकला आहे. मसाल्यामध्ये 1 टोमॅटो घेतला आपण मीडियम साईजचा आणि 1 मटणामध्ये टाकायला शिजवायसाठी 1 टोमॅटो घेतला आहे. आता 2 मिनिट झाले, वाफवून झालेलं आहे. त्याच्यामध्ये गरम केलेलं पाणी आपण टाकून घेतलं आहे. अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलं आहे. आता कुकरला आपण लावून घेणार आहे. फास्ट आणि मीडियम गॅसवरती आपण 10 मिनिट शिजवून घेणार आहे. आता आपण मटणासाठी मसाला तयार करणार आहे. त्याच्यासाठी आपण घेतले धने, 1 चम्मच धने घेतले, 2 चम्मच तीळ घेतले, तेजपत्ता, 2 लवंग, 2 काळी मिरी, इलायची 2. असा सर्व खडा मसाला आपण भाजून घेतला आहे. भाजून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कस्तुरी मेथी टाकून घेतली. आता खडा मसाला बाजूला ठेवून आपण मीडियम आकाराचे 3 कांदे आपण कापून घेतले लांब लांब. आता सर्व आपल्याला तव्यावरती थोडंसं तेल टाकून कापून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने कांदा आपला मस्त भाजून झालेला आहे. आता ओला आणि सुकं खोबरं आपण तेल टाकून असंच तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे. सर्व मसाला असा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. आता खोबरं आपलं भाजून झाले, काढून घेऊया आणि 1 टोमॅटो मीडियम आकाराचा आपण कापून घेतले. लगेच ते भाजणार नाही, त्याच्यामुळे थोडंसं तेल टाकून आपण भाजून घेऊया. टोमॅटो भाजून झालेला. आता अद्रक आणि लसूणची जी पेस्ट काढलेली आहे त्याच्यामध्येच आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे. त्याच्यामध्येच मसाला आपण काढणार. कांदा आणि कोथिंबीर टाकून आपण हिरवा मसाला पहिले तयार करून घेतला आहे. त्याच्यानंतर जो खडा मसाला आपण काढलेला आहे आणि खोबरं जे भाजलेलं आहे ते आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे. थोडंसं जिरं टाकून घेणार आणि मिक्सरला लावून घेणार. आता दोन्ही पण मसाला आपला तयार झालेले आहेत. टोमॅटो टाकून घ्यायचं आहे आणि मसाला आपला तयार करून घ्यायचा आहे. आता मसाला तयार झाला तोपर्यंत आपलं मटण पण मस्त शिजून तयार आहे. मटण आपलं चांगलं शिजलेलं आहे. आता आपण कढईमध्ये 2 पळी तेल टाकून घेणार आहे. त्याच्यामध्ये पहिले हिरवा मसाला टाकून आपण थोडासा फ्राय होऊ देऊ. त्याच्यानंतर जो आपला लाल मसाला आहे तो आपण टाकून घेणार आहे. दोन्ही पण मसाले आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. आता एक एक करत आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे. पहिले आपण लाल तिखट, हे आम्ही घरीच लाल तिखट तयार केलेलं आहे. 2 चम्मच लाल तिखट, चवीनुसार मीठ, अर्धा चम्मच हळद टाकून घेऊन आपल्याला मस्त मीडियम गॅसवरती मसाला आपल्याला होऊ द्यायचा आहे. मसाला मस्त झाला आहे. आता आपलं जे मिक्सरचं भांडं होतं मसाला राहिलेला तो धुवून आपण पाणी टाकून घेऊया, ज्याच्यामुळे मसाला पण आपला लागणार नाही. आता मटण मसाला 1 चम्मच टाकून घेतला आहे. सर्व मसाला आपल्याला कढईमध्ये मीडियम आचेवरती होऊ द्यायचं आहे. आता मस्त मसाला झाला आहे. मस्त मसाल्याला तेल सुटलेलं आहे. आता मटण आपलं जे उकडलेलं आहे ते आपण मसाल्यामध्ये टाकून घेणार आहे आणि गरजेनुसार आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. जेवढं तुम्हाला रस्सा लागेल तेवढा. 1 ते 1.5 ग्लास पाणी मी टाकलेलं आहे. आता वरतून थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे चवीनुसार. भाजी शिजतानाच टाकून घ्यायचं आहे. हे बघा, आता फास्टवरती उकळी येईपर्यंत ठेवायचं आहे. नंतर मीडियम गॅसवरती आपल्याला 10 मिनिट शिजू द्यायचं आहे. अशा पद्धतीने बघा किती छान आपलं मटण तयार झालेलं आहे. अशा पद्धतीने सर्व करून घ्यायचं आहे.
तुम्ही पण नक्की असे ट्राय करा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. खूप छान चवीला असं लागतं.